मित्रांनो, शालिनी भक्तिसागरमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे. तर मित्रांनो, आज आपण या व्हिडिओच्या माध्यमाने ऐकणार आहोत श्रीमद भागवत पुराण रहस्य. तर त्या अगोदर कोणी चॅनलला नवीन आलं असेल तर लाल बटनवर सबस्क्राईब करा, ऑलवर क्लिक करा, जास्तीत जास्त जणांना शेअर करा. कुठून कोणत्या गावात तुम्ही माझा हा व्हिडिओ ऐकत आहोत आपल्या गावाची कमेंट्स करायला विसरू नका. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. श्री गणेशाय नमः. ओम सरस्वती नमः. कुलदेवताय नमः. गुरुदेवताभ्यो नमः. शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभ्यागम्यं योगिर्भ्यानग्यं वंदे विष्णु भवभयहरं सर्वलोकैकनाथं निवासं. श्री श्रीनिवासा की जय. कोल्हापुरम महालक्ष्मी माता की जय. पद्मावती महालक्ष्मी माता की जय. कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. तर मागच्या व्हिडिओमध्ये आपण ऐकले की भगवान विष्णू स्वतः ध्रुवला भेटायला गेले, कारण ज्यांची भक्ती अतिशय खूप तीव्र राहते अशा भक्तांची स्वतः भगवंत आठवण काढतात. तर अशा वेळेस स्वतः भगवंताला इच्छा होते की मी माझ्या भक्ताला भेटून येऊ. तर स्वतः ध्रुवला भगवंताची आशा नव्हती की मी भेटू, पण त्यांना असे वाटले की आपण या ध्रुवला भेटायला जावे, कारण केव्हा केव्हा असे होते की स्वतः भगवंत आपल्या भक्तांना बघण्यासाठी आतुर असतात. तसेच आपण मागच्या व्हिडिओमध्ये अजून ऐकले की ध्रुव आणि राजाजवळ जातो आणि सांगतो की मी येऊन गेलो असं. तेव्हा राजाला असं वाटतं की पहा, आपल्याहून लहान मुलगा तो देवाला प्राप्त करून आला आहे आणि माझे अर्ध आयुष्य निघून गेले, तरी मी अजून सुरुचीच्या मायेतच फसून गेलो आहे. धिक्कार असो माझा जन्म. तर राजाच्या डोळ्यातून आनंदाश्रू खूप वाहू लागले आणि कुठे माझा ध्रुव, कुठे माझा ध्रुव अशी विनवणी करत आहे. मग ध्रुवने आपल्या सावत्र आईला अगोदर नमस्कार केला, मग आपल्या सुनीतीचे हृदय, कारण सुनीती ही ध्रुवची माता होती, तिचे हृदय इतके भरून आले की ती काहीही बोलू शकली नाही आनंदामुळे. म्हणून जो सर्वांचा आशीर्वाद प्राप्त करतो तो सर्वेश्वर परमात्म्याला आवडतो. तर अशा प्रकारे आपण मागच्या व्हिडिओचा मी तुम्हाला हा छोटासा 2 मिनिटाचा इंट्रो दिला. आता कथा तुम्हाला समजली असेल. तर आता शंकर वैराग्याचे प्रतीक आहेत. अतिप्रेम अतिवैराग्य निभवणे फार कठीण आहे. ज्ञानी पुरुषाने अत्यंत वैराग्यशील असावे आणि वैष्णवाने अतिशय प्रेम करावे, असे कोण म्हणतात? मनू महाराज. मागच्या व्हिडिओची शेवटची लाईन. मग आताच्या व्हिडिओ आजचा. मग तितिक्षया करू नया मैत्राचाखिल जंतुषु समत्वेन च सर्वात्मा भगवान संप्रसिदते. संप्रसन्ने भगवती पुरुषा प्राकृते गुणे विमुक्त जीवन निर्मुक्तो ब्रह्मनिर्वाण मूर्छिते. आपल्यापेक्षा जे वडील असतील त्यांच्या प्रती सहनशीलता लहान असतील तर त्यांच्यावर दया, समवयस्कांशी मैत्री आणि सर्व जीवांशी समान वर्तन ठेवल्याने सर्वात्मा श्रीहरी प्रसन्न होतो. म्हणून सर्वांवर समभाव ठेवावा. तितिक्षा, सहनशीलता, सर्व जनावर दया आणि जगातील सर्व जीवांशी मैत्री हे 3 ज्यांच्या अंगी बांधले असतील तो माणूस सर्वात सुखी आहे. त्यांच्यावर भगवान सुद्धा प्रसन्न होतो. प्रत्येक प्राण्यांकडे आपुलकीने जर पाहिले तर त्या व्यक्तीवर प्रभू सुद्धा प्रसन्न होतात आणि प्रभू प्रसन्न झाल्याने मग प्राकृतिक गुणापासून, लिंग शरीरापासून माणूस मुक्त होतो आणि सुखरूप होऊन त्याला ब्रह्मज्ञानाची प्राप्ती होते. मनूच्या उपदेशाने ध्रुवाने संहार बंद केला. नंतर ध्रुव विशाल क्षेत्रात आला. लहानपणीच तो यमुनाच्या तीरावर गेला होता. आता म्हातारपणी तो गंगेच्या तीरावर आला. गंगा मृत्यूला सुधारत असते. गंगा किनारी बसून ध्रुव भजन कीर्तन करू लागला. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा तो सतत जप करू लागला. उठता, बसता, झोपता केव्हाही जर 6 महिन्यापर्यंत आपण या मंत्राचा जप केला तर हा मंत्र सिद्धी होतो आणि भगवंत स्वतः आपल्याला दर्शन द्यायला आणि भक्ताला भेटण्यासाठी येतात. तसाच आता ध्रुव हा गंगा किनारी भजन कीर्तन करू लागला आणि भजनामध्ये गुंग होऊ लागला. गंगा प्रवाहाच्या आवाजाने ध्रुवाच्या ध्यानात विषप्प येऊ लागले. तो गंगा तीर सोडण्यास तयार झाला. तेव्हा गंगा तेथे प्रकट झाली. तेव्हा ध्रुव गंगाला म्हणाली, माते, तुझा खळखळ आवाज माझ्या ध्यानामध्ये विषप्प उत्पन्न करतो, कारण मला ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राची लिंक बोलताना तुटून जाते. कारण तुझा जो आवाज आहे, खळखळ खळखळ जो आवाज आहे तुझा समुद्राचा, नदीचा, तर तो मला खूप ध्यानामध्ये
विलंब आणतो, विक्षेप आणतो, उत्पन्न करतो, म्हणजे माझी जी साधना आहे त्याच्यामध्ये भंग होते. तेव्हा गंगा म्हणाली, ध्रुवा, तू जर शांततेने ध्यान करतोस, मीही आता शांततेने मार्गक्रमण करीत आहे. आता माझ्या प्रवाहाचा आवाज जोराने होणार नाही. तू येथून जाऊ नकोस. गंगा शांत झाली. आजही गंगेचा प्रवाह ऋषिकेशापासून ध्रुव धामाजवळ शांतच आहे. इतर कुठेही शांत नाही, पण ध्रुवचे जे धाम आहे तर त्या धामाजवळ काय गंगा नदी जी आहे तर ती शांतच आहे. भगवंताच्या आज्ञेने ध्रुवाला आपल्या सोबत घेऊन जाण्यासाठी विमान घेऊन पार्षद आले. गंगा तट सोडून जाण्याची ध्रुवाची इच्छा नव्हती. त्याला वाटत होते की गंगा तीरी राहून सत्संग, भजन, ध्यान इत्यादी उपक्रमांनी जो आनंद मला मिळतो तो वैकुंठात कसे मिळेल. गंगेला शेवटचा नमस्कार करून ध्रुव स्नान करायला गेला. गंगेला सोडून जाताना त्याला वेदना होऊ लागल्या. त्याचे हृदय भरून आले. त्यावेळी गंगा प्रकट झाली. ध्रुव म्हणाले, माते, भगवंताच्या आज्ञेने मी तुला सोडून वैकुंठात जात आहे. तुझ्या किनारी जो आनंद मला मिळाला तो वैकुंठात कसा मिळेल. हे ऐकून गंगा प्रेमाने म्हणाली, हे तर माझे भौतिक रूप आहे. वैकुंठात मी आधी भौतिक स्वरूपाने राहते. ध्रुवाने गंगेला प्रणाम केला, नमस्कार केला. सर्वांना प्रणाम करून ध्रुव वैकुंठात निघून गेला. ध्रुव विनयाची मूर्तीच होय. ध्रुवाजवळ येऊन मृत्यूदेवाने शिर नमवले. तेव्हा ध्रुवाने एक पाऊल त्याच्या डोक्यावर ठेवले. कोणाच्या? मृत्यूदेवाच्या जवळ त्यांनी शिर नमवले. ध्रुवच्या पुढे मृत्यूदेवाने शिर नमवले. ध्रुवाने एका पाऊल त्याच्या डोक्यावर ठेवले आणि दुसरे पाऊल विमानात ठेवले. विमानात बसून तो वैकुंठात गेला. कारण की वैकुंठ लोक, कैलास लोक प्राप्त करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? मरावं लागेल. म्हणून मृत्यूदेवाला काय केलं त्यांनी? आपले शिर नमवले मृत्यूला, आणि मग एक पाऊल मृत्यूला आणि दुसरे पाऊल विमानात बसले. कारण आपण डायरेक्ट अशा शरीराने आपण वैकुंठ लोक, कैलास लोक, मृत्यू लोकांमध्ये जाऊ शकत नाही. आपला हा प्राण आपल्याला मृत्यूदेवाजवळच द्यावा लागेल, तेव्हाच आपण तेथे जाऊ शकू. मग ध्रुवाच्या वैकुंठ गमनाने सर्वांनाच आनंद झाला. या घटनेने नारदांना काहीशी अप्रसन्नता आली. त्यांना वाटले की मृत्यूदेवाच्या डोक्यावर पाय ठेवून माझा शिष्य माझ्याही पुढे गेला. त्याला नेण्यासाठी विमान आले आणि मला तर अजूनही जगात भटकावे लागत आहे. यावरून हे सिद्ध होते की केवळ सतत कीर्तन केल्यावर परमात्मा प्राप्ती होत नसते. ध्यानाशिवाय, प्रभूच्या दर्शनाशिवाय शांती मिळत नाही. एकांतात बसून ध्यान करण्याची गरज आहे. भगवंताचे आवडते भक्त मृत्यूच्या म्हणजे काळ्याच्या डोक्यावर पाय ठेवून वैकुंठात जात असतात. काळ्याच्या डोक्यावर काय करतात? वैकुंठात जातात. जो भागवत पुराण ऐकत आहे तर तो काळ्याच्या डोक्यावर पाय ठेवून तो वैकुंठात जाईल. कारण ही भागवत कथा, भागवत गीता, भागवत पुराण अतिशय महत्वाचे आहे. जो कोणी 2 शब्द पण ऐकेल तरी सुद्धा त्याला वैकुंठ लोकाची प्राप्ती होईल. जो खूप भाग्यवान आहे. 18 पुराणांमध्ये सर्वात श्रेष्ठ असे हे सर्वात श्रेष्ठ भागवत पुराण आहे. घरात एक जण पण श्रवण करेल आणि सर्वांना त्याचे पुण्य लाभेल. पितरांना पुण्य लागेल, आईकडच्यांना पितृंना पुण्य लाभेल, सासरकडच्या पितरांना पुण्य लाभेल. तर अशा प्रकारे जो भागवत पुराण ऐकतो, या कथा ऐकतो ध्रुवच्या, त्यांच्या घरातील सर्व संकटे, काळ हे दूर होतात आणि दीर्घायुष्याची प्राप्ती होते, वैकुंठ लोकाची प्राप्ती होते. भागवताच्या 4थ्या स्कंदामध्ये 12व्या अध्यायाच्या 30व्या श्लोकात स्पष्ट काय म्हटले आहे? मृत्यूच्या डोक्यावर पाय देऊन ध्रुव विमानात बसला होता. मृत्युर्मूर्धनी पदम तददवा आरुरोहत अदभुतं गृहम. म्हणजे काय? भगवंताचे भक्त मृत्यूला भीत नसतात. भगवंताचे जे बी भक्त आहे तर ते भीत नाही. कोरोनामध्ये खूप काही भीतीने मरून गेले. तर कोरोनामध्ये मी माझ्या सासूजवळ बी 7 दिवस राहिली. सासूला निमोनिया आहे असे सांगितले. रात्रंदिवस सासूची सेवा केली. गेट बाहेर छोटीशी चटई टाकून लॉक करत होता आणि पावत्रीवर झोपत होती. डॉक्टर सॅल्यूट करायला लागला की तुमच्या मुलीने खूप सेवा केली. मग म्हणे माझी मुलगी नाही, माझी सून आहे. मग म्हणे अजूनपर्यंत माझ्या 18 वर्ष झाले माझ्या डॉक्टरीला अशी सून पाहिली नाही. डॉक्टरांनी डायरेक्ट सॅल्यूट केलं माझ्या सासूला. म्हणे तुम्ही खूप भाग्यवंत आहे की तुमच्या सुनेने एवढी तुमची सेवा केली. हात धरले स्वतः आणि स्वतःच्या हाताने त्यांना खाऊ घातलं. ही खूप मोठी भाग्याची गोष्ट होती. ICU मध्ये होत्या माझ्या सासूबाई, तरी पण मी त्यांच्याजवळ जात होती. कारण मला मृत्यूला घाबरायचं नाही. मी मृत्यूला भीत नाही. जो मृत्यूला भीत नाही तर त्याचा काळ काय होतो? दूर जातो. आणि मृत्यूच्या डोक्यावर पाय ठेवून आपण काय करतो?
मृत्यूच्या डोक्यावर आपण पाय ठेवून पुढे जातो आणि वैकुंठ लोकची आपली प्राप्ती होते. माझ्या मिस्टरांना कोरोना झाला, सरकारीमध्ये टाकलेले होते, प्रायव्हेट हॉस्पिटल पुरे बंद होते आणि 24 पेशंट एका मोठ्या हॉस्पिटलमध्ये होते. 24 पेशंट मधून 2 तर माझ्या समोरच गेले. पण मला असं वाटत होतं हा कोरोना काय आहे, हे लोक कसे मरत आहे. तरी पण मी रात्रंदिवस शिवलेला अमृताचा 11वा अध्याय दिवसातून 3 वेळा वाचत होती. ते पाणी माझ्या मिस्टरांना सासूबाईंना देत होती आणि महामृत्युंजय मंत्र लाल पेनाने वहीवर लिहत होती. ती वही माझ्या मिस्टरांच्या डोक्याजवळ ठेवत होती. म्हणून मृत्यूला भीत नाही, जो मृत्यूला भीत नाही त्याला ईश्वर प्राप्ती होते. केव्हाही मरण येऊ केव्हाही जाओ, हा सद्गतीचा आपला दिवस असतो. काय मृत्यूला घाबरायचं मरो, हा काय मृत्यूला घाबरायचं. तर मृत्यूला जो घाबरत नाही त्याला भगवंत प्राप्ती होते. मृत्यूच्या डोक्यावर पाय ठेवून आपल्याला शिर नमवले, मृत्यूच्या देवाला जर आपण पुढे गेलो, पाय ठेवले, तर भगवंताची प्राप्ती होत होते. म्हणून ध्यानाशिवाय, प्रभूच्या दर्शनाशिवाय शांती मिळत नसते. एकांतात बसून ध्यान करण्याची आपल्याला भगवंताची गरज असते. आणि मृत्यू म्हणजे काळाच्या डोक्यावर पाय ठेवून वैकुंठात जात असतात. हे शरीर सोडून आपल्याला वैकुंठात जावे लागते. 8-9 वर्ष पहिले मग आमची स्वतःची डस्टर गाडी होती. शालिनी भक्तिसागरवर तुम्हाला येऊन जाईल की कसा माझ्या गाडीचा ऍक्सिडेंट झाला. मी पुढेच होते, लॉकडाऊनच लागलेले होते आणि समोरच्या गाडीने ठोकर दिली. फुटबॉल सारखे माझे मिस्टर उडाले असते, पण ते बी जागच्या जागी राहिले. पुढच्या टायरच्या चेंदामेंदा झाला, पण माझ्या केसांना बी धक्का लागला नाही. कारण का, मी गुरुचरित्रातला 32वा अध्याय अखंड सौभाग्याची प्राप्ती गुरुचरित्राचे पारायण लावलेले होते त्यावेळेस. आणि माझ्या सासूबाईंना महाराष्ट्रात लॉकडाऊन होतं, तर घेण्यासाठी आम्ही दोघे जात होतो. कारण का, आपण मृत्यूला घाबरायचं नाही. मृत्यूला जर आपण घाबरलं तर आपल्या मनात जास्त डर पैदा होतो, जास्त भीती पैदा होते. म्हणून आपल्याला मृत्यूच्या काळावर डोक्यावर पाय ठेवून पुढे जायचंय, म्हणजे वैकुंठ लोकाची आपल्याला प्राप्ती होते. आणि सत्य घटना आहे. शहापूरच्या माझ्या खूप काही जण भागवत पुराण ऐकत आहे, तर त्यांना सुद्धा हे माहिती आहे की अगदी खरोखर याच्यातला एक शब्द बी खोटा नाही. पुराणांवर हात ठेवून वाचत आहे, याच्यातला एक शब्द पण मनाने टाकलेला नाहीये. कारण त्यांनी स्वतः पाहिलेले की गाडीची हालत कशी झालेली होती, दशा कशी झाली होती, मी कशी वाचून आली. साक्षात महाकालने त्रिशूल देऊन तिथे उभे राहिले. मला एवढंच माहिती होतं, कारण काळ आलेला होता पण माझी वेळ आलेली नव्हती. ज्या वेळेस गाडी सुधारायला घेऊन गेले त्यावेळेस म्हणायचे की ही इथं कोण बसलेलं होतं, ते व्यक्ती ऑन द स्पॉट गेलं असेल म्हणे. त्या व्यक्तीला नुसत्या केसांना बी धक्का लागलेला नाही म्हणे. काय सांगितलं, एक केस सुद्धा धक्का लागला नाही. कारण का, महाकालचा आशीर्वाद होतो आणि मला काही भीती वाटत नाही. कारण केव्हा ना केव्हा जायचंच आहे. कारण संसार, मोह, आपण इथे फक्त बाजार करायला आलेलो आहे. मोह, संसार सर्व काही इथेच आहे. सर्व सोडून आपल्याला जायचं आणि सद्गती प्राप्त व्हायची. आणि ईश्वराच्या भेटीचा आपला दिवस राहतो. शेवटचा दिवस, मृत्यूचा दिवस अतिशय पवित्र दिवस असतो. फक्त जो वरचा डायरेक्टर आहे आपला भगवंत, त्याच्या डोळ्याशी डोळे आपल्याला भेटायला पाहिजे, मिळवायला पाहिजे की खाली गेलेले होते तर कोणते कार्य करून आलेले आहे त्याला सांगायला हवं. तर याच्या कारणाने घाबरायचं नाही. जर आपला विश्वास ठाम राहिला तर आपल्याला घाबरायची गरज नसते. म्हणून भगवंताचे भक्त मृत्यूला भीत नाही. जो भागवत पुराण ऐकत आहे ना, तो मृत्यूला कधीच घाबरणार नाही. माणूस निर्भय का होत नाही, याचे कारण तो ईश्वराचा होत नाही. निर्भय का होत नाही, तुम्ही ईश्वराचे होऊन बघा, तुम्ही निर्भय होणार. मृत्यू काय आणि जीव काय तुम्हाला काहीच वाटणार नाही, सारखं वाटेल. आणि जो ईश्वराला शरण गेला आहे तो निश्चितही निर्भय बनतो. जो त्याने सर्व शरीर, जीव, प्राण सर्व भगवंताच्या जर आपण चरणी करून दिलेलं आहे, निश्चित करून दिलेलं आहे, तर मनुष्य काय बनतो, निर्भय बनतो आणि काळाच्या डोक्यावर पाय ठेवून पुढे जातो. रामचरित मानसात सुतीक्ष्ण ऋषी म्हणतात, माझा अभिमान वृंदिगत हो. कोणता अभिमान, मी देवांचा आहे आणि देव माझा आहे असे सांगितलेले आहे. तर म्हणून आपल्याला घाबरायचं नाही आहे. जेवढे तुम्ही घाबरणार तेवढं मृत्यू जवळ येतो. निडर राहायचं, निस्वार्थ राहायचं. कोरोनाच्या टायमाला त्या 24 पेशंटांमधून 2-3 पेशंट डॉक्टर सारख्या माझ्या बाजूला झोपलेले होते. ते गेले. माझ्या सासूबाईच्या वेळेस 32 वर्षाचा मॅनेजर बँकेच्या
फक्त 4 वर्ष झालेले होते त्या माणसाच्या लग्नाला आणि बाई एवढी सुंदर. तर बँकेचे मॅनेजर सुद्धा गेले माझ्या सासूबाईंची. ज्या वेळेस मी सेवा करत होती घरून एक बी जण येत नव्हतं, पण मी बाहेर राहत होती. मी माझ्या मिस्टरांना सांगितलं, तुमची आई नाही, ही माझी आई आहे आणि मी यांना जिवंत बराबर घेऊन येईल. तुम्ही घराच्या बाहेर निघू नका. मी मृत्यूला घाबरत नाही. माझं पुरं शरीर, माझं जे प्राण आहे भगवंताला मी अर्पण करून दिलेलं आहे. तुम्ही टेन्शन घेऊ नका. स्पष्टपणे सांगून दिलेलं होतं. 7व्या दिवशी मी घरी आली बरोबर आणि व्यवस्थित सासूबाईंना बी घेऊन आली ना. आता बी सर्व व्यवस्थित आहे. महाकालचा आशीर्वाद आहे. जर आपली ठामपणे भक्ती चांगली राहिली भगवंताच्या प्रती तर भगवंत पदोपदी आपल्याला वाचवतो. मी तुम्हाला कालच्या परवाच्याच व्हिडिओमध्ये माझ्या मुलाचं पण उदाहरण दिलं. असं नाही की काही समस्या येत नाही, पण भगवंताच्या आपण जर शरणी राहिलो तर आपण भगवंत आपल्याला पदोपदी वाचवतात. कारण एवढा काच पाठीमध्ये घुसून जाणं, काचीवर पडणं म्हणजे भगवंताचा आशीर्वाद. आणि फक्त 3 टाके पाठीला लागले. कारण महाकाल सदोसदी. आणि ज्या वेळेस आपण घराच्या बाहेर निघतो, गावाला गेले, कुठे गेले, तर आपल्याला काय बोलून निघायचं? हे महाकालला, कुळदेवीला, हे कुलदेवता, हे महाकालेश्वर, हे शंभूश्वर, तुम्ही माझ्या घराची, माझ्या परिवाराची, माझ्या गावाची आणि पुऱ्या विश्वाची रक्षा करा. तर बरोबर भगवंत म्हणतो, अरे ही स्वार्थ नाहीये, हिने तर सर्वांचं मागून ही घराच्या बाहेर निघाली. तर नक्की तो आपल्या पुऱ्या परिवाराची, आपल्या आडोस पडोसची, गावाची, सर्वांची रक्षा करतो. म्हणून भगवंताला एकच मागणे आपले की आम्ही जी काही सेवा आमची भागवत पुराणाची जे चालू आहे तुमच्या चरणी राहो आणि आम्ही तुमची खूप सेवा करू आणि मृत्यूच्या काळाच्या डोक्यावर पाय देऊन वैकुंठ लोकात जावो. जे काही झालेले पाप आहेत, जाणे अनजाणेमध्ये भरपूर पाप आपल्या हातून पण होत राहतात, आपल्याला माहित नाही. फक्त पुराण श्रवण केलं म्हणजे पाप नाहीसे झाले असे नाही राहत. तर सर्व पापांचे, 7 जन्माच्या पापांचे नायनाट हो, नष्ट हो आणि आम्हाला तुमचे दर्शन हो, तुमच्या वैकुंठ लोकात आम्हाला घेवो. म्हणजे जीवन मरण्याच्या फेऱ्यामधून आम्हाला मुक्त करो, मोक्षाची प्राप्ती करो, अशी भगवंताला आपल्याला प्रार्थना करायची आहे. भगवंताचे भक्त मृत्यूला कधी भीत नाही. माझ्या मिस्टरांना बी 7 दिवसातच मी घरी आणलं. टेन्शन घेऊ नका. शिवलीला अमृताच्या फक्त 3 वेळा अध्याय दररोज ऐकायचा आणि तेच पाणी द्यायचे. याच्याने त्यांना हिंमत पण आली. ICU 2 दिवस ऑक्सिजनवर ठेवले. म्हटलं घाबरू नका, काहीच नाही होणार. बिलकुल भगवंत महाकालेश्वर आहे आपले. टेन्शन घ्यायचं नाही, दडदड व्हायची नाही. काही लोक कोरोनामध्ये, लॉकडाऊनमध्ये भीतीने अर्धे लोक मरून गेले, कारण त्यांना भीती होती मला कोरोना तर नाही होणार. काय कसला कोरोना, देवाच्या शरणी जा, काही नाही. भगवंत आपली पदोपदी रक्षा करता. हे पुरे शरीर, हे प्राण त्याच्या चरणी लीन करून द्या. तू केव्हा बी येन, केव्हा बी राहा. हे सर्व माझं शरीर तुझी देण आहे. तू मला इथे बाजार करायला पाठवलाय. माझ्याने जेवढा बाजार या संसाराचा केला गेला तेवढा मी करून आली आणि आता तुझ्या चरणी आलेली आहे. एवढं आपल्याला त्याला बोलायचं आहे आणि आपल्या मुलांना सुखी ठेव बा. आणि येणाऱ्या 7 पिढ्यांना बी धन धान्य दे, यश कीर्ती मान सन्मान वाढू दे, अखंड सौभाग्याची प्राप्ती होऊ दे. दररोज बोलावी, अखंड सौभाग्याची प्राप्ती होते. भगवंत आपल्या इच्छा नक्कीच पूर्ण करतात. याचे कारण तो ईश्वराचा राहतो. जो ईश्वराला शरण गेला तो निश्चित असतो, निर्भय बनतो. रामचरित मानसात आवाज थोडा सर्दीमुळे, तापेमुळे खराब येईल, फक्त समजून घेणे. रामचरित मानसात सुतीक्ष्ण ऋषी काय म्हणतात? माझा अभिमान वृद्धिगंत हो. कोणता अभिमान? मी देवाचा आहे आणि देव माझा आहे हा अभिमान. असी अभिमान जाई जनी मोरी, मैं सेवक रघुपती मोरे. जो भगवंताचा आश्रय घेतो तो काय बनतो? निर्भय बनतो, निडर बनतो. त्याला काळाचे सुद्धा भय राहत नाही. काळ तर परमेश्वराचा दूत आहे. काळ काय आहे? परमेश्वराचा दूत. काळाचा काळ कोण आहे? कमेंट्स करून नक्की सांगा. काळाचा काळ कोण? काळाचा काळ साक्षात परमात्मा आहे. त्याला शरण जर गेले असता काळ माणसांचे काही बिघडू शकत नाही. मी तुम्हाला आत्ताच माझं उदाहरण दिलं. कारण काळ आलेला होता पण वेळ नाही. म्हणून काळाचा काळ माणसाचे काही बिघडू शकत नाही. ध्रुव अर्थार्थी भक्त आहे. ध्रुवाने भगवंताची शरणागती स्वीकारली आहे. तो अनन्य भावाने देवाला शरण गेलेला आहे. तर भगवंताने त्याला दर्शन दिले आहे, राज्य दिले आणि शेवटी वैकुंठासह दिले. हे तर भगवंताच्या अनन्य शरणागतीचे फळ आहे. ध्रुवाचा दृष्टांत हे दर्शवतो की अडळ निश्चयाने कठीण तप केल्याने कार्य सिद्धीस होतात आणि भगवंताची प्राप्ती होते. पण तो विश्वास कसा असावा? कसा असला पाहिजे? देहवाम पातयामी कार्यवाम साधयामी. मी माझे सर्व कार्य पूर्ण सिद्धीस नेईन आणि नाहीतर देह त्याग करेन. ध्रुवाचे चरित्र
सर्व काही पापांचे नाश करणारे आणि जो खूप भाग्यवान आहे तेच ध्रुवाचे चरित्र ऐकू शकेल. नाही तर सहजासहजी चरित्र कोणीच ऐकणार नाही. नुसतं ध्रुव हा शब्द सुद्धा तुम्ही ऐकून घेतला तरी तुमच्या पुऱ्या वर्षभराचे पापांचा नाश होतो. आणि पुरे चरित्र जर ऐकले तर जन्मजन्मांचे पापांचे नाश होते. कारण ध्रुव आज पण आकाशात 3 चांदणे आणि ध्रुव तेथेच आपल्याला दिसतात. तर ध्रुवाचे चरित्र हे अतिशय महत्वाचे, सर्व पापांचे नाश करणारे आणि आपले पुण्य वाढवणारे अधिकमधिक. ध्रुवाचे चरित्र आणखी हे सुद्धा शिकवते आपल्याला. काय शिकवते? जो बाल्य अवस्थेत जो भगवंताची भक्ती करतो ना त्याला ईश्वर प्राप्ती लवकर होत असते. कारण त्याला माहित नाही राहत पान कसं व्हावं, बेल कसं व्हावं, जल कसे अर्पण करावे. कारण तू भोळी भक्ती करतो. देवाला भोळी भक्ती लवकरात लवकर प्रसन्न करते. आणि जे भगवंत आहे तर जो बाल्य अवस्थेत जो भगवंताची भक्ती करतो त्याला ईश्वराची प्राप्ती होत असते. वृद्ध अवस्थेत भजन, ध्यान, जप, पूजन करणाऱ्याला पुढील जन्म चांगला मिळतो. जर आपलं 70च्या पुढे आयुष्य गेले तर आपल्याला काय करायचं आहे? श्रीराम, श्रीकृष्ण, ओम नमो भगवते वासुदेवाय नमः जप पूजन करणाऱ्याला पुढील जन्म काय मिळतो? चांगला मिळतो. परंतु या जन्मी भगवंताची प्राप्ती करायची असेल तर मात्र बाल्य अवस्थेपासूनच भगवत भक्ती करायला पाहिजे. बाल्य अवस्थेत झालेले चांगले संस्कार नष्ट होत नसतात. सुनीतीप्रमाणे तुम्हीही आपल्या मुलांवर लहानपणापासूनच चांगले संस्कार टाका. ध्रुव चरित्राची समाप्ती करताना मैत्री काय म्हणतात? नारायण सरोवराची किनारी नारद तप करीत होते. तेथे त्यांना प्रचेत भेटले. विदुराने विचारले, हे प्रचेत कोण, कुणाचे पुत्र होते? हे सर्व विस्ताराने सांगा. आणि मग मैत्री विदुराला काय म्हणतात? राजा परीक्षितेला कथा सांगतायत. हे काय चालू आहे? राजा परीक्षितेला कथा सांगण्याचे चालू आहे. तसे हे ध्रुवाचे चरित्र होते. आता ध्रुव बाळाचे वंशज आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये ऐकणार आहोत. तर मला अशी आशा आहे की तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल. ध्रुवच्या चरित्राचा की भगवत प्राप्ती कशी होते आपण त्या या व्हिडिओच्या माध्यमाने आपण ऐकलेले आहे. आणि काळाच्या डोक्यावर आपण पाय ठेवून पुढे जायचे आपल्याला. आणि आपल्याला भगवंत कसे प्रसन्न होतील आणि भगवंत आपल्या भेटीला येतील असे आपण आज या व्हिडिओच्या माध्यमाने ऐकले आहे. तर आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. आता ध्रुव बाळाचे वंशज पुढच्या व्हिडिओमध्ये. जय श्री महाकाल. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. शेअर करायला विसरू नका आणि कमेंट्स नक्की करा आपल्या गावाची. जय श्री महाकाल.